युद्धामुळे राज्यात गॅस टंचाई निर्माण. गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक जिल्ह्यातले हॉटेल्स बंद तर अनेकांवर चुलीवर जेवण बनवण्याची वेळ. गॅस टंचाईच्या भीतीनं नागरिकांची गॅस एजन्सीवर झुंबड. गॅस टंचाईचा आता मंत्रालयालाही फटका. मंत्रालयातील कॅन्टीनही आता बंद होण्याच्या मार्गावर. व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे मंत्रालयातील कॅन्टीन बंद पडण्याच्या मार्गावर. युद्धामुळे लग्नही लांबणीवर पडण्याची शक्यता. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे केटरिंग व्यवसाय संकटात. 15 मार्चपासून ऑर्डर घेणं केटरर व्यावसायिकांकडून बंद. गॅस टंचाईमुळे रेल्वेतील जेवणसेवा धोक्यात. टंचाई कायम राहिल्यास जेवणसेवा बंद होणार. बुकिंगवेळी जेवण बुक केलेल्या प्रवाशांना मिळणार रिफंड. सीएनजी पीएनजी पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता. अमेरिका इराण युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम. मुंबई ठाणे नवी मुंबई सीएनजी पीएनजी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. महानगर गॅसकडून भूमिका स्पष्ट. नागपूरमध्ये एलपीजी सिलेंडरचा काळा बाजार. काळा बाजार रोखण्यासाठी पोलिसांची मोहीम. अवैध साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा. राज्यभरात वाढत्या पाऱ्यामुळे सर्वसामान्य हैराण. अनेक शहरांमध्ये तापमानाचा 40 अंशांच्या घरात. विदर्भात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज. कोकणच्या हापूसवर निसर्गाची वक्रदृष्टी. यंदा रत्नागिरी हापूस आंब्याच्या उत्पादनात 80% घट. वाशी मार्केटमध्ये दिवसाला फक्त 150 पेट्यांची आवक. महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटला. तिन्ही पक्ष एकत्रित सत्ता स्थापन करणार. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीत निर्णय. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर नरेश अरोरा दिसले नाहीत. अरोरा महाराष्ट्रात आहेत की दिल्लीत? अमोल मिटकरींचा सवाल. दादांच्या अपघातावर सभागृहात चर्चा झाली नसल्याची मिटकरींची खंत. वीर सावरकर मानहानी खटल्यामध्ये राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा दिलासा. निर्भया फाउंडेशनचा खटला 4 वर्षांनी संपुष्टात. वैयक्तिक कारणामुळे याचिकाकर्त्यांची माघार.